नमो बुद्धाय। सप्रेम जय भीम। औरंगाबाद शहरातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील श्रद्धावान दानशूर उपासक उपासिका यांना मनापासून सूचित करत आहे, आपल्या समोर एक संकट आलेलं आहे। खरं तर बुद्धलेणी ही राजा सम्राट अशोक यांनी कोरलेली आहेत आणि त्या बुद्धलेणीला कमीत कमी 1000 एकर जमीन बुद्धलेणीच्या नावे ठेवलेली आहे, जेणेकरून बौद्ध भिक्षूंना त्या परिसरामध्ये राहता येईल, त्या परिसरामध्ये विपश्यना केंद्र असेल, तिथं ध्यान करता येईल। तर आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने त्या जमिनी काही ताब्यात घेतल्यात आणि काही जमिनी ताब्यात न घेता दुसऱ्या लोकांनी जमिनी बळकावलेल्या आहेत। बुद्धलेणी औरंगाबादची जमीन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धलेणीच्या नावाने आहे। आम्ही गेल्या 70 वर्षापासून तिथं काम सुरू केलेलं आहे। त्या कालखंडामध्ये आतापर्यंतच्या काळामध्ये काही लाखो विद्यार्थी तिथं श्रामणीर झालेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून 1-2 करोडपेक्षा जास्ती लोकांनी बुद्धलेणीवर दर्शन घेतलेलं आहे। कारण दरवर्षाला 5-7 लाख लोक विजयादशमीला येतात, 4-5 लाख लोक बुद्ध जयंतीला येतात, बाबासाहेबांच्या जयंतीला येतात, पौर्णिमेला येतात, अष्टमीला येतात, काही छोटे मोठे कार्यक्रम असतील त्यालाही लोक तिथं येतात। तर असा जर काउंटिंग केलं आतापर्यंत तर 1-2 करोडपेक्षा जास्ती लोकांनी दर्शन घेतलेलं आहे। मी स्वतः माझ्या आयुष्याचे 50 वर्ष त्या जमिनीमध्ये गाडून घेतलेलं आहे, मी स्वतःला सुद्धा। तर जेव्हा ही बातमी कळली की सदर बुद्धविहार हे अतिक्रमणमध्ये येते आणि ते तोडायचं आहे आणि उच्च न्यायालयाचा आदेश आहे, ही नोटीस व्हॉट्सअपवर वाचायला मिळाली आणि खूप मोठा धक्का बसला। एवढ्या दिवसाची तपश्चर्या पाण्यात जाते असं बघून मला खूप मोठा धक्का बसला। मला सावरता आलं नाही स्वतःला, खूप वेळ लागला मला। ध्यान करून 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 मी ते स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला। आज आमच्या श्रद्धावान दानशूर उपासकांना सुद्धा खूप मोठा असा धक्का बसलेला आहे की बऱ्याच महिला रडलेल्या आहेत, बऱ्याच महिलांना मानसिक त्रास झालेला आहे, बऱ्याच उपासकांना मानसिक त्रास झालेला आहे। तर एका नोटीसमुळे इतक्या संपूर्ण औरंगाबाद शहरामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही बातमी गेल्यामुळे अनंत लोकांनी फोन करून विचारलं की काय सत्यता आहे। आणि मग आमच्या जागृत तरुण उपासकांनी आणि आमच्या बुद्धलेणीच्या भिक्खू संघाने तडक पोलीस स्टेशनला चौकशा केल्यात। शिपी ऑफिसला जाऊन शिपीला याचे जाब विचारलात, तेव्हा कुठं वातावरण निवडलं, अन्यथा बऱ्याच लोकांना अटॅक पण येऊ शकले असते, कारण भीतीचं दडपण आलं होतं। तर हे वारंवार घडू नये, ही दुसरी बारी आहे। पहिल्या वेळेसुद्धा 1-1.5 लाखाचा मोर्चा लोकांनी काढला होता, अतिक्रमणात नाव टाकलं होतं बुद्धलेणीचं तर, आणि आताही तोच प्रयत्न केला गेलेला आहे। तर बुद्धलेणी हे अतिक्रमणामध्ये कदापि येणार नाही। बुद्धलेणी हे लेणी स्वतंत्र आहे आणि तिथं बुद्धविहाराची गरज आहे। बुद्धविहार हे अतिक्रमणमध्ये नसतेच आणि बुद्धविहाराला या जगातील कुणीही तोडू